नमस्कार भावांनो. रात्रीचे जवळपास 12 वाजून गेलेले आहेत आणि एकदम खतरनाक तुमच्यासाठी डिझाईन घेऊन आलो आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त. उशीर झाला आहे मला माहिती आहे, पण खतरनाक पद्धतीचे डिझाईन तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे. फ्री PSD आहे, फ्री मटेरियल आहे, सर्व फ्री आहे. फॉन्ट पण मी तुम्हाला दिलेले आहेत. तर मला अजून तुम्हाला जर अजून फॉन्ट पाहिजे असतील माझ्याकडचे सगळे फ्री, मी सगळे फ्री देणार आहेत. तर मला लगेच कमेंट करून सांगा. आणि हे जे मग फोटोशॉप बघू शकता, हे 2026चं फोटोशॉप आहे. फुल AI व्हर्जनचं आहे, खतरनाक पद्धतीचे. हेही तुम्हाला देणार आहे. पण मी शब्द दिला होता तुम्हाला, माझे 5K सबस्क्रायबर ज्या दिवशी कंप्लीट होतील त्या दिवशी मी माझा फोटोशॉप 2026चं माझ्याकडचे जवळपास 800 ते 300 इन्फिनिटी फॉन्ट, DG फॉन्ट, सर्व गुगल फॉन्ट वगैरे माझे जे पण फॉन्ट मी वापरतो ते सर्व तुम्हाला मी फ्रीमध्ये देणार आहे. ठीक आहे. तर आपण फोटोशॉपच्या मेन पेजवरती आलेलो आहे. तर लगेच मी ती PSD ओपन करतो. मी जे तुम्हाला PSD देणार आहे ती मी डायरेक्ट ओपन करतो. ओके, ठीक आहे. आपण आता हे रिलोड केले. खतरनाक पद्धतीचं भीम जयंतीसाठी तुम्ही जर ग्राफिक डिझायनर तर आहात, त्याच्यासाठी खतरनाक पद्धतीचं बॅनर डिझाईन मी आणलेलं आहे. तिथं तुमचा फोटो किंवा क्लायंटचा फोटो टाका आणि त्यांचं नाव किंवा त्यांच्या शॉपचं नाव वगैरे काही तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. तर मी सर्व पहिल्यापासून सांगणार तुम्ही हे कसं बनवू शकता. ठीक आहे. तर आपण सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईज. भावानं हे तर चुकायचं नाही. ओके, साईज नेहमी पिक्सेलमध्ये घ्यायचं, नाही तर इंचेसमध्ये घ्यायचं. ओके, मी पिक्सेलमध्ये इथं साईज घेतली होती. साईज जी घेतली होती ती मी इंस्टाग्राम पोस्टसाठी घेतली होती. 1080x1350 ही इंस्टाग्रामची पोस्ट असते आणि 118 रेझोल्युशन ठेवतो मी. तर तुम्ही 72 ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला एकदम बारीक डिटेलिंग पाहिजे असेल किंवा तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड वगैरे प्रिंट करायचं असेल तर इथं जे 118 आहे तिथे तुम्ही 300 रेझोल्युशन ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला मोठी प्रिंट पाहिजे असेल 10x20 फुटाची, तर त्या बाबतीत तुम्हाला इथं फक्त 72 किंवा जास्तीत जास्त 100पर्यंत रिझोल्युशन ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. डन करू आपण भावानं. आत्ता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं घेतलेलं आहे आपण एक ग्रेडियंट. हे ब्ल्यू कलरचं ग्रेडियंट घेतलं आहे. साधारणतः गुगलवर जाऊन ब्ल्यू ग्रेडियंट एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला हे ग्रेडियंट भेटेल. त्याला फक्त मी केलं आहे गॉशन ब्लर. इफेक्टमध्ये जाऊन ब्लर या ऑप्शनवरती चूज केलं आणि त्याला गॉशन ब्लर करून ठेवलं. गॉशन ब्लर केले 25पर्यंत. तुम्ही तुमच्या ज्या फोटोनुसार तुम्ही वाढवू शकता. 10 ते 25पर्यंत गॉशन ब्लर करून ठेवायचं. ओके. आता आपण इमेज ॲड करू. प्रत्येक इमेज मी कुठले ॲड केले आणि कसे ॲड केले ते तुम्हाला सांगणार आहे. कॉन्स्टिट्यूशनचे मी एक इमेज PNG ॲड केलेली आहे. इथनं क्रॉप केली थोडी, कारण की आपण बाबासाहेबांचा इमेज तिथं आपण टाकणार आहे. त्याच्यावरती मी टाकले लेन्स, जेणेकरून ते उठून दिसेल. ओके. बाबासाहेबांची इमेज मला इथून एका ठिकाणून भेटले होते. मी सर्व इमेज जवळपास 4 ते 5 इमेज आहेत ते मी एक आहे मागं एक इथं टाकलेले आहेत. ओके. 1-2 तुम्हाला इमेज मी एक्स्ट्रा दिले आहेत. बाबासाहेबांचे 1-2 इमेज मी एक्स्ट्रा का दिले, की तुम्हाला जर चेंजेस करायचा असेल, की मला अजून इमेज टाकायचं असेल, अजूनही करते, त्यासाठी एकदम खतरनाक HD लेवलची इमेज आहेत मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. ठीक आहे. तर आता आपण सुरुवातीला, ठीक आहे, बाबासाहेबांचं एक इमेज इथं टाकलेलं आहे. प्रत्येक एकदम खतरनाक पद्धतीचे डिझाईन हे सगळ्यात बारीक पद्धतीचे तुम्हाला मी सर्व प्रोव्हाइड केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही कॅलिग्राफी आहे भावांनो. तर हे पण एक शेप आहे, त्याला स्ट्रोक दिला, इनर शॅडो, इनर ग्लो, कलर ओव्हरले, ड्रॉप शॅडो, हे सर्व दिले. तुम्ही जर तुमची पद्धतीची कॅलिग्राफी टाकायचं असेल तर फक्त इफेक्ट आहे, Ctrl+C करा आणि तुमचे जे पेस्ट होते त्याच्यावर Ctrl+V करा, जेणेकरून काय हे जे इफेक्ट आहे ते तुमच्या याला कॉपी होऊन जातील. खतरनाक पद्धतीने सोपं काम, शॉर्टकटमध्ये काम करायचं भावांनो. महामानवाला आपण मानवंदना देऊ. आणि ठीक आहे. तर महामानव भारतरत्नवरती मी एक टेक्स्ट टाकलेला आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही याच्यात अजून ॲड करू शकता. हे टेक्स्ट कॉपी करून इथं टाकून ठेवू शकता. असे वगैरे इथं वगैरे टाकू शकता पूर्ण लाईन. आणि महामानव बोधिसत्व तुमच्या मनाने जे तुम्ही टाकू शकाल. खूप काही ॲड करण्यासारखं आहे. ठीक आहे. इथं कोपऱ्यात मी 14 एप्रिल तारीख टाकलेली आहे, आजचीच तारीख आहे, तर तीही प्रोव्हाइड केलेली आहे. यांच्या 135व्या जयंतीनिमित्त संपूर्ण विश्वाला विनम्र अभिवादन. ओके. हे झालेलं आहे आपलं कोर डिटेल. ओके. हे फुलं एक टाकलेले आहे. त्याच्यानंतर टाकलेली एक पट्टी, व्हाईट पट्टी आहे, जेणेकरून हे जे खालचं ही आहे आपला जो हेडर फुट टेक्स्ट राहणार आहे खालचा फुटर, त्यासाठी. ओके. आणि बाबासाहेबांची अजून एक इमेज इथं वर टाकलेली आहे मी. ओके. त्याला डुप्लिकेट करून त्याला फक्त शॅडो इफेक्ट दिला आहे, जेणेकरून ते एकदम नॅचरल लुकमध्ये
बाहेरून उभरून येईल. ओके. आणि हे एक पेन, फाउंटेन पेनची इमेज PNG ठेवलेली आहे. खतरनाक पेनची इमेज दिसते, लेखणी. तर भावानं आपल्या ह्याला फुल सपोर्ट द्या यूट्यूबला, आणि 5K सबस्क्रायबर लवकर लवकर कंप्लीट करून टाका, कारण की मी तुमच्यासाठी 250 ते 300 इन्फिनिटी फॉन्ट, DG फॉन्ट, खतरनाक पद्धतीचे फॉन्ट एकाच व्हिडिओमध्ये आणणार आहे भावांना. फक्त आपले 5K सबस्क्रायबर लवकर लवकर कंप्लीट करून टाका. आणि माझ्याकडचं जे 226चं फोटोशॉप आहे ते मी सुद्धा तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. फर्स्ट पासवर्ड आहे 4040. ठीक आहे. तर आता खतरनाक पद्धतीचं आपण इमेज तर टाकलेली आहे पेनची. आता इथं टाकलेली मी माझी स्वतःची इमेज घेतली, त्याला कॅलिग्राफी घेतली आणि त्याला थोडंसं शॅडो दिला, म्हणजे मी सेव्ह करून ठेवली होती ती इमेज, त्यामुळे मला टाकायला सोपे पडेल. तुम्ही तुमचं क्रॉप करू घेऊ शकता, डायरेक्ट तिथं प्लेस करा. तर तुम्ही एडिटर आहे, तुम्हाला सर्व ती माहिती की कसं क्रॉप करायचं, कसं इमेज प्लेस करायची भावना. ठीक आहे. एकदम खतरनाक पद्धतीचं हे जे बॅनर आपल्याला झालेलं आहे. वैभव पातोडीची FX आणि वरती शुभेच्छुक येतो, वैभव पातोडीची FX आहे. ही जो फॉन्ट आहे हा आहे DG कॅलिग्राफी 02चा प्रो लेवलचा. तोही तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे. आणि माझ्याकडचे जवळपास 120 फॉन्ट मी तुम्हाला कॅलिग्राफीचे DG फॉन्ट मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तुम्ही एकदा चेक करा, आणि जर तुम्हाला पाहिजे असतील परत तर फक्त मला कमेंट करून सांगा की वैभव दादा आपल्याला अजून फॉन्ट पाहिजेत किंवा अजून कशाचं मटेरियल मला पाहिजे, तर लगेच मला कमेंट करून सांगा, मी लगेच त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार. आपले खूप दिवस झाले व्हिडिओ आला नव्हता, तर ठीक आहे, आत्ता रेग्युलर आपले व्हिडिओ येणार आहेत आणि फेसबुकसुद्धा दाखवणार आहेत आपण आता. तर ठीक आहे भावना, ढीक प्रेम द्या. आणि सेकंड पासवर्ड आहे 5050. ओके. आणि ढीक प्रेम द्या, ढीक सपोर्ट करा भावांना. ओके. आता हा तर डिझाईन आपल्याली थोडक्यात रेडी झालेली आहे. तर रात्रीचे 12 वाजून गेलेत, 12:30 वाजत आल्यात, तरी पण तुमच्यासाठी भावांनो खतरनाक पद्धतीचं महामानवासाठी आपण एक खतरनाक पद्धतीची डिझाईन केलेली आहे तयार. आणि झूम करून बघू शकता तुम्ही, एकदम तोड विषय अजिबात फाटणार नाही असे इमेज आहेत, एकदम टॉप लेवलचे इमेज आहेत, जेणेकरून तुमची जे डिझाईन आहे हे तुम्ही प्रिंटिंगलाही देऊ शकता. फक्त तिथं तुम्हाला काय सांगितलेलं आहे, रिझोल्युशन 72, 118 चालेल, त्यात काही विषयच नाही. ह्याची फक्त साईज वाढवायची, इमेजमध्ये जाऊन इमेज साईज किंवा कॅनव्हास साईज वगैरे करायची. तुम्हाला जसं किती बाय किती सांगितलं, इथं इंचेसमध्ये जायचं, हे पिक्सलच्या ऐवजी इंचेसमध्ये जायचं. ओके. किती बाय किती सांगितलं तुम्हाला, जवळपास 10x10 सांगितलं, तर मग इथं 10x10 असं करताय. काय काय जण असे करतात, पण काय विषय होतो, यांनी काय होणार, तुमची जी इमेजची साईज आहे ती कमी होणार भावांनो, म्हणजे क्लॅरिटी कमी होणार. खरं तर इथं 10x10 सांगितलं की मग 10x12 करायचं, म्हणजे 12नं गुणायचं. प्रत्येकाला किती बाय फुटानं सांगितलं तिथं 12नं गुणायचं. मग ठीक आहे, ते वेळच किती घ्यायचं, 10x12 किती होतात, 120. 120x120 घ्यायचं. आता बघू शकता 4 MBची इमेज होती, जवळपास 3 GBची झालेली आहे, जवळपास 3 GBचे. फक्त तिथं काय करायचं, रिझोल्युशन आपण 118 ठेवले, तिथं 72 करायचं, म्हणजे जास्तीत जास्त 400-500 MB जे इमेज आहे, ओरिजिनल इमेज ते तयार होईल. काय विषय नाही भावानो, खतरनाक पद्धतीचं क्लिअरिटी येईल, एवढा तोड विषय भावानो. आणि ढीक सपोर्ट करा, ढीक प्रेम द्या. लगेच आपलं आता उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत. 14 एप्रिलची वाट बघत होतो भावांनो, तर उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओ येणार आहे. ढीक सपोर्ट करा, 5K सबस्क्रायबर लवकर कंप्लीट करून टाका. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला नेक्स्ट कुठला इन्फिनिटी फॉन्ट पाहिजे, DG फॉन्ट पाहिजे किंवा कुठलं मटेरियल पाहिजे, त्याच्यावरती मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवून आणणार आहे. तर ठीक आहे, ढीक प्रेम द्या, ढीक सपोर्ट करा. आणि शेवटचा पासवर्ड आहे 7070. ठीक आहे भावना, तिन्ही पासवर्ड एकदम मिक्स करा, हे जे मी तिन्ही सांगितलेले आहेत ते, आणि त्याच्यात एक्स्ट्रॅक्ट करून टाका फाईल. मी तुम्हाला फाईल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, खतरनाक पद्धतीचे एक्स्ट्रॅक्ट करून टाका. आणि कमेंट करून सांगा मला नेक्स्ट कुठलं पाहिजे ते. ठीक आहे भावांनो, धन्यवाद भावांनो, ढीक सपोर्ट द्या. आणि जय भीम, जय शिवराय.